नमस्कार, मी मनीषा. आज पुन्हा एकदा आपल्या धन्यवादासाठी मी हा माझा व्हिडिओ सादर करते आहे. तर परवा मी एक व्हिडिओ सादर केलेलाच होता की यूट्यूबनं एवढं मोठं प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि आपण जास्तीत जास्त ज्ञान घ्यावं, वाचावं आणि लोकांच्या समोर सादर करावं. लोकांना ते आवडतं हे मला कळलं. पहिल्यांदा यूट्यूबमधलं काहीच माहीत नव्हतं, हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. पण आता जसं जसं मी हे यूट्यूबवर सक्रिय जास्तीत जास्त होत गेले, त्यावेळेला मला कळलं की जास्तीत जास्त लोकांना खूप माहिती पाहिजे असती. ते उत्सुक असतात माहिती घेण्यासाठी आणि आपण जर ती माहिती टाकली तर त्याला ते चांगला प्रतिसाद देतात हे मला कळलं. मी शॉर्ट व्हिडिओ टाकते, 3-3 मिनटाचे व्हिडिओ असतात. तर माझी आपल्याला अशी एक विनंती आहे आता या व्हिडिओ मार्फत की सबस्क्रायबर्स तर बघतात, न्यू व्ह्युअर्सही बघतात, परंतु पूर्ण व्हिडिओ बघावा. कारण जे सार असतं बोधकथेचं म्हणा किंवा भारुडाचं म्हणा किंवा एखाद्या गाण्याचं म्हणा, ते सगळ्यात शेवटी असतं. तर स्किप करू नका व्हिडिओ. मुळात 3 मिनटाचा व्हिडिओ असतो, तर तो पूर्ण बघत चला. हे एक माझी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती आहे. दुसरं, मी लाँग व्हिडिओ पण टाकते. असा एक मी व्हिडिओ टाकलेला होता. माझे लाँग व्हिडिओ पण बघत चला. मागं मी टाकत होते, छान प्रतिसाद होता, पण मध्ये काही काळानं मी ते टाकले नाहीत. त्यामुळं आता माझा तो अगदी अत्यल्प प्रतिसाद झालेला आहे. तर या माध्यमामार्फत, या व्हिडिओच्या मार्फत मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करते की मी लाँग व्हिडिओसुद्धा टाकणार आहे. कारण सगळी माहिती ही या 3 मिनटामध्ये पूर्ण होऊ शकत नाही. काही काही गोष्टी ज्या असतात त्या थोड्याशा 1 मिनिट आणखीन थोड्या पुढं जातात. तर लाँग म्हणजे असे काही जास्त मी मोठे मोठे टाकणार नाही. तर एक 4 मिनिटं 5 मिनिटं असाच तो व्हिडिओ होणार आहे. तर ते सुद्धा आपण पहा आणि त्याला सुद्धा असाच प्रतिसाद द्या आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या आणि आपल्याला काय आवडतं काय नाही, काय आवडले काय नाही हे त्याच्यामध्ये टाका. म्हणजे मला कळेल की आपल्याला काय नक्की आवडले काय नाही आणि त्याप्रमाणे मी प्रगती करेन. आता मला हे सगळं मी करत गेल्यानंतर मला एक नवीन कळलं की चॅनल मोनटाईज, शेवट जे आहे ते चॅनल मोनटाईज व्हावं लागतं. आता मोनटाईज व्हावं लागतं म्हणजे काय, येतं आम्हाला काहीच माहिती नाही. म्हणून मी ते पुन्हा बघत गेले. तर ते चॅनल मोनटाईज होणे, तर म्हणलं अरे ठीक आहे, आपण सुद्धा मोनोटाईज होईपर्यंत प्रयत्न करत राहूया. तर चॅनल मोनोटाईज होण्यासाठी काय लागतं, तर एवढे सबस्क्रायबर लागतात, एवढे व्ह्युअर्स लागतात, एवढे वॉच टाईम लागतात. ते 7 दिवस 90 दिवस 365 दिवस असं त्यांचं काहीतरी लिमिट आहे. तर ठीक आहे म्हटलं, आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही. तर मला पण ती आता उत्सुकता लागली आहे की माझ्या चॅनलला मोनोटाईज करायचं आणि इतके आपण प्रयत्न करायचे. तर त्या प्रयत्नाला मला आपण आपल्या सहकार्याशिवाय काही मी हे करू शकणार नाही. तर ते करण्यासाठी माझ्या म्हणजे ही जी मला स्फूर्ती आहे त्याला आपलं जास्तीत जास्त सहकार्य द्या आणि ते मोनोटाईज म्हणजे काय हे बघण्यासाठी मला आपली पूर्ण मदत मिळेल याबद्दल मला काही शंका नाही आणि यूट्यूबही त्या बाबतीत मला मदत करेल हेही मला पूर्ण माहिती आहे. तर त्या सगळ्यासाठी पुन्हा एकदा विनंती आणि पुन्हा एकदा आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद. तर बघा म्हणजे जास्तीत जास्त मला सबस्क्रिप्शन द्या आणि माझे व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंट्स द्या. पुन्हा पुन्हा विनंती. धन्यवाद. जय श्रीराम.